माझ्या मोस्टली एक्सरसाइज अशाच असतात ज्या माझ्या पर्टिक्युलर मसल ग्रुपला टार्गेट करतील. वेलकम बॅक. एपिसोड नंबर 4. आज करतो मी शोल्डर्स. तर माझे शोल्डर्स 3D आहेत की नाही ते तुम्हालाच माहिती आहे. ठीक आहे, शोल्डर्स म्हणजे वीक आहेत पण ते 3D शोल्डर्स. मी शोल्डरची इम्प्रुव्हमेंट कशी केली आहे तर याच बेसिक माझ्या फेवरेट एक्सरसाइज आहेत, ज्याच्यामध्ये आहे माझी पहिली शोल्डर ओव्हरहेड प्रेस. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मी 2 फ्रेप सेट करतोय आणि लॅटरल रेस करेन. लॅटरल रेस मध्ये एकच व्हेरिएशन करेन पण त्याचे सेट जास्त असतील. त्यानंतर रिअर डेड साठी 2 व्हेरिएशन, 1 व्हेरिएशन. तर लेट्स गो. आता ही एक्सरसाइज तुम्ही बेटर परफॉर्म कशी करू शकता तर मोस्टली काय करतात माझ्या बिगिनर्स, ते पूर्ण एवढे वाईड येतात तर इथपर्यंत जायचंच नाही. तुमचा शोल्डर आहे ना, शोल्डरच्या वरती तुमचे हँड्स पाहिजे. ठीक आहे, जर वरती 3 इंचाची गॅप आहे ना तर खाली येऊन सेम तुमच्या कानाच्या जवळ असतील डंबल. स्ट्रेट प्रेस. ओके, सर्क्युलर मुवमेंट अशी नाही करायचे. हे वाले स्ट्रेट स्ट्रेट डाऊन स्ट्रेट अप. ओके, आता माझा वर्किंग सेट आहे 30 केजेस. ओके, याचे माझे 3 सेट असतील, टोटल 5 सेट. बाकी एनर्जी पुढच्या सेटसाठी जपून ठेवतो. एनर्जी आता 40 केजीचा डंबल घेतोय मी. 10, 12 किंवा 8च्या वरती किती पण रेप जाऊ दे. ठीक आहे, हा माझा वर्किंग सेट आहे. शोल्डर ओव्हरहेड प्रेस. विल सी किती रेप जात आहेत. वेल रेप्स. आय थिंक 8 मी सेल्फ मारल्यानंतर थोडाफार सपोर्ट होता. 3D हा माझा आता लास्ट सेट आहे शोल्डर ओव्हरहेड प्रेसचा, पहिल्या व्हेरिएशनचा लास्ट सेट. आणि सेम 40 केजेस वरती मारणार आहे, ज्याच्याने मला 8 पेक्षा जास्त मी 10 रेप करतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे वेट इन्क्रीज करण्यात काय सेन्स नाही बनत. तर हा लास्ट सेट आहे. आणि ॲक्च्युली आज प्रॉब्लेम असा केला आहे मी की स्लीवलेस घालायचं विसरून गेलो. कम्प्रेशन आहे त्याच्यामुळे काय पंप वगैरे काय दिसणार नाही. ओके, चलो.
लास्ट सेटला मी याच्या आधीच्या सेटला 12 रिपिटेशन केले सेम वेटने. आता 10च गेलेत. का? कारण मसल फटीक होत जातो आपण जसा त्याला ब्रेकडाऊन करतो. ठीक आहे. तर आता घेतो मी फ्रंट रेज सेकंड व्हेरिएशन अँटी डेल्टॉइडसाठी. ओके. आता मी केबलवरती फ्रंट डेल्टसाठी जे आपण स्टँडिंग केबलवरती करतो फ्रंट रेज ते मी बेंचवरती करतोय. बेंच जवळजवळ 60 डिग्रीवरती असेल. ठीक आहे. 60 नाही 35. तर हे बेंचवरती करताना मी हे जे बँड्स आहेत ना हे यूज करतोय. आता हे कसे करतोय ते बघा तुम्ही. आणि हे कशासाठी करतोय. ऍक्च्युली होतं काय, आपण जेव्हा एखादा रोप लावतो ना तेव्हा आपल्या आपला फोरआर्म आहे ना हा बिझी असतो. याच्यामध्ये माझ्या मोस्टली एक्सरसाइज अशाच असतात ज्या मी माझ्या पर्टिक्युलर मसल ग्रुपला टार्गेट करतील. ठीक आहे. तर याचा बेनिफिट काय आहे, मी डायरेक्ट इथे पकडतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही विचार करा याच्यामध्ये आर्मची काहीच इन्व्हॉल्वमेंट नाही. राईट. आता फक्त मी रेज करणार आहे माझ्या फ्रंट डेल्टनी. तर याच्यामध्ये आर्मची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. माझे फोरआर्म पूर्ण फ्री झाले. आता फक्त काम करणार माझा अँटीरियर डेल्टॉइड. राईट. फुल रेंज माझ्या फोरहेडच्या वरती जाईल. फ्री. ऍक्च्युली म्हणजे कॅप मध्ये येते. मला फक्त अँटीरियर डेल्टॉइड याच्यामध्ये काम करतोय. 6 7 माझा प्रेप सेट आहे. ओके. आता तुम्हाला डिफरन्स समजला असेल. आपण जो रोप पकडतो त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्ही ट्राय करा. त्यानंतर तुम्हाला समजेल की काय फरक आहे याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जो पंप किंवा मसलची इन्व्हॉल्वमेंट आहे ही लक्षात येईल की किती डिफरन्स येतो. ह्या गोष्टी, या छोट्या छोट्या गोष्टी किती मॅटर करतात. ठीक आहे. हो. आता मी करतो सेकंड सेट माझा. ओके. हा माझा आता वर्किंग सेट आहे. ठीक आहे. वेट इन्क्रीज केलाय मी. तर मी मागाशी जसं सांगितलं याच्यामध्ये आर्मची इन्व्हॉल्वमेंट काहीच नाही आहे. ठीक आहे. फक्त फ्रंट डेल्ट पुल करणार आहे माझा. त्याच्यानंतर अजून एक टीप जी माझ्या प्रत्येक एक्सरसाइजमध्ये मी अप्लाय करतो ती आहे, जेव्हा आपण एखाद्या जॉईंटच्या जवळ असतो ना आपला वेट, तर मी हातात पकडलं ना तर तेव्हा तुम्ही हेवी इन्क्रीज नाही करू शकत. पण जर तुमची जर तो जो बँड आहे तो मी इथे ठेवला ना तर अजून जास्त मी वेट इन्क्रीज करू शकतो. तर ही एक त्याच्यामध्ये टीप आहे. ठीक आहे. आय थिंक आता मला माझी कॉम्प्रेशन रिमूव्ह करावी लागेल. ठीक आहे. reps. ओके, अजून एक मी थर्ड सेट करेन. त्याच्यानंतर लॅटरल रेस. तर लॅटरल रेस पण मी याच्यावरतीच करणार आहे. ती एक्सरसाइज मी दाखवेल तुम्हाला कशी आहे ती. ठीक आहे. थर्ड सेट. ओके, हा माझा थर्ड सेट आहे. ठीक आहे, फ्रंट डेल्टसाठी. आता वेट मी अजून थोडा इन्क्रीज करतोय, 5 kg.
लॅटरल रेजला सुरुवात. ठीक आहे, तर लॅटरल रेज मध्ये मी फर्स्ट वॉर्मअप सेट करतोय. त्याच्यामध्ये माझा 5 किलोचा डंबल आहे. ठीक आहे, तर आता मी याच्यामध्ये ना तुम्हाला दाखवणार आहे की लॅटरल रेज जेव्हा आपण करतो, केबल असू द्या या डंबल, त्याच्यामध्ये तुमचे हात कसे असतील, तुमची फॉर्म अँड टेक्निक काय असेल. तर सिम्पली तुम्हाला उभं राहायचं आहे स्ट्रेट. ठीक आहे ना, फॉरवर्ड राहायचं आहे ना बॅकवर्ड. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा जो डंबल आहे ना, तुमचा एल्बो आहे, तो एल्बो, तुमचा डंबल आणि तुमचा शोल्डर हा एकाच लाईन मध्ये पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड थिंग, जर तुम्हाला तेवढा फील होत नसेल तर ही जी डंबलची ग्रिपिंग आहे ना, ही इकडे पकडा. ठीक आहे, डंबल असा पकडायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर वरती घेतल्यानंतर तुमचा एल्बो वरती घ्यायचा. एल्बो जर वरती घ्यायला जमत नसेल तर तुम्हाला ही जी डंबलची खालची साईड आहे ना, ही वरती टर्न करायची आहे. सी मी करतोय 1 2 परत बघायचा. ओके, बघा माझे शोल्डर, ठीक आहे, एल्बो आणि डंबल सेम लाईन मध्ये आहे. त्याला मी आता अजून जास्त एल्बो वरती करून माझं डंबल वरती टर्न करण्याचा प्रयत्न करतोय. आणि हात आहेत ना, हे फक्त हँग करायचं डंबल यांनी. ठीक आहे, मी 20 रेप्स करेन याचे, 15 to 20. का तर मला वॉर्म करायचा आहे माझ्या लॅटरल डेल्टला. ओके, मी पुन्हा एकदा तुम्हाला फॉर्म अँड टेक्निक दाखवतोय. माझी बॉडी कुठेच मूव्ह नाही करत. ठीक आहे, ओके. आता मी जसं बोललेलो की सेम मी लॅटरल रेज करणार आहे केबलवरती. तर मी कशी करतोय ते पण बघा. जसं मी फ्रंट रेज केलेलं ना, सेम एक्झॅक्ट. ठीक आहे, आर्म माझे कुठेच इन्व्हॉल्व नाहीत. मी डंबलवरती पंप केलेला आहे माझा लॅटरल रेजची एक्सरसाइज करून, डंबल लॅटरल रेज. ठीक आहे, तर आता मी केबलवरती करतोय. केबलवरती मी कशी करतोय फंक्शनल ट्रेनरवरती बघा. ओके, सिम्पल. फर्स्ट सेटला मी 10 kgs वेट टाकलाय ईच साईड. ठीक आहे, आता हा लॅटरल रेस जो आहे तो मी खूप आधीपासून करतो, केबल लॅटरल रेस. तर याच्यामध्ये बेनिफिट काय, तुमचे आर्म पूर्णपणे फ्री आहेत. तर तुमचा आता याच्यामध्ये काम करेल तो फक्त साईडचा जो डेल्ट आहे ना तुमचा, तोच काम करेल. सेम एक्सरसाइज करायची आहे एल्बोवरती. ठीक आहे, एल्बो आउटवर्ड ठेवायचे आहेत, हँड स्ट्रेट, स्लाइडली एल्बो बेंड, देन पुल. आता केबल का करतोय, कारण कंटिन्युअस टेन्शन आहे याच्यावरती, सर्क्युलर मुवमेंट नाही आहे. राईट, माझी सर्वात बेस्ट एक्सरसाइज आहे. मी माझे डेल्ट इथून ते इथपर्यंत अशाच एक्सरसाइज करून आणलेले आहेत. मी माझे शोल्डर्स खूप जास्त वीक होते. ठीक आहे, पण आज मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. ते ह्याच एक्सरसाइज ज्या मला बेटर वाटतात. ठीक आहे, ज्याच्यामध्ये मला वाटतं की खरंच मला हायपोट्रॉफी भेटते. ठीक आहे, आणि बेसिक एक्सरसाइज करतो, फॅन्सी एक्सरसाइज फक्त मी शोल्डर्समध्ये करतो. ठीक आहे, तर डेफिनेटली तुम्ही ही एक्सरसाइज लॅटरल रेजची ट्राय करा. आणि मी जसं की बोललेलो, मी लॅटरल रेजचे जवळजवळ 10 ते 12 सेट करतो. 8, 10, 12 डिपेंड्स ऑन एनर्जी. आणि तेवढे सेट झालेच पाहिजे. एवढे सेट नाही झाले तर आय डोंट थिंक तुमचे डेल्ट ग्रो होतील. डेल्ट जर ग्रो करायचे, 3D बनवायचे, तुम्हाला तेवढे सेट्स करावेच लागतील. ओके, माझे जवळजवळ 6 सेट झालेले आहेत. ठीक आहे,
वर्किंग सेट 6 झालेले आहेत माझे, प्रेप सेट 2, असे माझे 8 सेट झालेले आहेत. मी एक लास्ट 9वा सेट करतोय. ठीक आहे, पूर्ण माझे लॅटरल डेड फटीक आहेत. ठीक आहे, लास्ट सेट. फक्त 8 रेप गेलेत मला, फक्त 8 रेप गेलेत मला. काही व्हिडिओ चालू होता रे. ओके, आता माझा लास्ट व्हेरिएशन आहे. मी एकच व्हेरिएशन करेन पोस्टेरियर डेल्टॉइड मध्ये, एक नाही सॉरी 2 व्हेरिएशन अल्टरनेटिव्ह. मी डंबलने करणार आहे फ्लायस बेंट ओव्हर. ठीक आहे, त्याच्यानंतर मी पेकडेक फ्लाय वरती, ही जी मशीन आहे त्याच्यावरती रिव्हर्स फ्लाय करणार आहे. ओके, पोस्टेरियर डेल्टॉइड साठी. वेट खूप जास्त लाईट आहे माझा. ठीक आहे, बट याच्यामध्ये मेक शुअर करायचं आहे की तुम्हाला, ठीक आहे. आता बघा, जर तुम्ही सीटवर बसलात तर ठीक आहे, मी आहे ना थोडा पायांवरती उभं राहतो, ज्याने ना मला अजून स्ट्रेंथ भेटते. ठीक आहे, तुमचे फक्त एल्बो आउटवर्ड्स पाहिजे. देन पुल, पूर्ण मागे नाही घेतायचं, कंट्रोल, स्क्वीज. ओके, आता हा सेट झाल्यानंतर मी सुपर सेट करतो. ठीक आहे, सुपर सेट्स मध्ये मी बेंट ओव्हर डंबल फ्लाय करतो. राईट, पोस्टेरियर डेल्टॉइड साठी खूप मस्त पंप येतो, तुम्ही ट्राय करा. पेकडेक फ्लाय वरती रिव्हर्स फ्लाय आणि बेंट ओव्हर डंबल फ्लाईज, खूप जास्त चांगला पंप येतो. आणि माझे जे रिअर डेल्ट्स आहेत ते खूप वीक होते, पण तुम्ही आता बघाल तर खूप जास्त चांगले झालेले आहेत म्हणजे रिअर डेल्ट्स, जे मी ह्याच एक्सरसाइज करून बनवलेले आहेत. ओके, मी दाखवतो. आता पेकडेक फ्लाय नंतर मी इन्स्टंट नो ब्रेक हा सेट करतो. 20 to 25 रेप्स, काहीच मुवमेंट नाही. ठीक आहे, बेंट ओव्हर फ्लायज करायचे आहेत, फक्त हँग करायचा डंबल, हँड स्ट्रेट, पुल. 9 6 याचे मी 3 सेट, रिव्हर्स फ्लायचे 3 सेट डन. एवढेच सेट करतो मी आणि ते इनफ आहे. पूर्ण ब्रेकडाऊन होतो माझा पोस्टेरियर डेल्टॉइड. ओके, हा माझा 3rd सेट आहे. आता 2nd सेट केलेला आहे मी. ठीक आहे, जसं की मी बोललो डंबल वरती करतो. आता ऑलमोस्ट माझा वर्कआउट संपलेला आहे. सर, लास्ट सेट करून डंबल्स करून आपण वर्कआउट संपवून टाकू. वेट इन्क्रीज केलेला आहे मी थोडं, त्याच्याने मला 10 ते 15 रेप जातील फक्त. ठीक आहे, आता मी जसं बोललो मगाशी की मी सीटवर बसत नाही, तर का बसत नाही, मी कायनेटिक एनर्जीचा फायदा घेतो. ठीक आहे, नाहीतर मग पाय मागे पुढे ठेवले तरी चालतात असे. Oh.